मित्रांनो, असे चमत्कारिक मंत्र मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा आणि हा मंत्र 108 वेळा नक्कीच ऐका. आज तुमच्या घरात मोठी गोड बातमी येईल आणि सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. त्यामुळे लक्ष देऊन नक्कीच ऐका. अध्यात्माच्या या महासागरात जिथं प्रत्येक श्वास एक साधना आहे, जिथं प्रत्येक विचार एक प्रार्थना आहे, तिथं मंत्रस्मरण हे केवळ एक धार्मिक कर्तव्य नसून ते जीवनाला दिशा देणारं साधन आहे. आज ज्या काळात आपण जगतो त्या काळात प्रत्येकाला काही ना काही हवं आहे. कुणाला धन, कुणाला यश, कुणाला समाधान. पण हे सगळं मिळवण्यासाठी जे आवश्यक आहे ती म्हणजे अंतर्गत शांती. आणि ही शांती मिळते त्या दिव्य मंत्राच्या सातत्यपूर्ण स्मरणातून. हा मंत्र केवळ उच्चारण्याची गोष्ट नाही, तर तो अनुभवण्याची प्रक्रिया आहे. कारण जेव्हा तुम्ही मंत्र ऐकता तेव्हा तो तुमच्या शरीरात एका लहरीसारखा प्रवेश करतो, तुमच्या मनातील नकारात्मक विचारांना शमवतो आणि एक नवीन ऊर्जा तुमच्या जीवनात संचारते. सुरुवातीला ही ऊर्जा अगदी अलक्षित वाटते, पण हळूहळू ती तुमच्या विचारसरणीला, तुमच्या कृतींना आणि तुमच्या दृष्टिकोनाला बदलू लागते. या परिवर्तनाची सुरुवात होते एका सूक्ष्म जाणीवेने की काहीतरी वेगळं घडतंय, काहीतरी हलतंय आतल्या आत. हीच ती दैवी प्रक्रिया आहे जिला आपण जागृती म्हणतो. ही जागृतीच मग तुम्हाला स्वतःच्या शक्तीची जाणीव करून देते. जेव्हा हे मंत्रस्मरण सातत्याने होतं तेव्हा एक आध्यात्मिक कवच तयार होतं, जे तुमचं रक्षण करतं, जे तुमचं मार्गदर्शन करतं आणि संकटांच्या वेळी एका अज्ञात हातासारखं तुम्हाला आधार देतं. हा मंत्र म्हणजे प्रकाशाचं द्वार आहे, एक असा प्रवाह जो अंधारातून तुम्हाला उजेडाकडे नेत राहतो. तो तुमचं अंतरंग शुद्ध करतो, तुमचं चित्त स्थिर करतो आणि तुमच्या आसपासच्या प्रत्येक क्षणात एक नवी ऊर्जा जागृत करतो. जीवनात कितीही गोंधळ असो, कितीही अडचणी असोत, हा मंत्र त्या सगळ्या समस्यांमध्ये एक प्रकारची शांती घेऊन येतो. जणू काही वादळात एखादं स्थिर मंदिर, जिथं तुम्ही क्षणभर विसावा घेऊ शकता, मनाची गडबड शांत करू शकता आणि पुन्हा नव्याने वाटचाल सुरू करू शकता. या मंत्राचं सामर्थ्य हे केवळ तुमच्या परिस्थितीत बदल घडवत नाही, तर ते तुमचं मनोधैर्य वाढवतं, तुमचं आत्मभान जागवतं आणि तुम्हाला अशा निर्णयांकडे नेऊन पोहोचवतं जे तुमच्या उन्नतीसाठी अत्यावश्यक असतात. तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी यश मिळत नसेल तर हा मंत्र तुमचं नशीब साकार करतो. तुम्ही कितीही मेहनत केली तरी समाधान मिळत नसेल तर हा मंत्र तुमच्या आत्म्याशी संवाद साधतो आणि त्या संवादातूनच निर्माण होतो एक नवीन आत्मविश्वास, एक नवीन दृष्टिकोन, एक नवीन जीवनशैली. भक्तांनो, हे लक्षात ठेवा की मंत्रस्मरण हा कोणताही बाह्य देखावा नसतो. ही एक अंतर्गत साधना असते, जिथं तुम्ही स्वतःशी प्रामाणिक होता, जिथं प्रत्येक शब्द तुम्हाला अधिक जवळ आणतो त्या दैवी शक्तीच्या, जी सर्वत्र आहे पण जिचं भान केवळ मनःशांतीतून मिळतं. तुम्ही हा मंत्र ऐकता तेव्हा त्या कंपनांमध्ये स्वतःला विसर्जित करा, त्या स्पंदनांना तुमच्या हृदयाच्या गाभ्यापर्यंत पोहोचू द्या आणि मग अनुभवा की कशी ती शक्ती तुमच्यातूनच अर्कट होते. सुरुवातीला कदाचित तुम्हाला वाटेल की काहीच फरक नाही, पण त्या मंत्राचं कार्य सुरू झालेलं असतं. जसं झाडाच्या मुळांमध्ये पाणी शिरल्यावर लगेच वर काही दिसत नाही, पण हळूहळू ते झाड फुलू लागतं, तसं तुमचं आयुष्य बदलू लागतं. ही साधना वेळ घेते, पण तिचे परिणाम अमर्याद असतात. तुम्ही जर सतत या मंत्राच्या संपर्कात राहिलात तर जीवनात असलेल्या अडथळ्यांना तुम्ही अधिक सामर्थ्याने सामोरे जाऊ शकता. यश, प्रेम, शांतता, समाधान हे सगळं तुमच्यापर्यंत येऊ लागतं. कारण या मंत्राचं कार्य म्हणजे केवळ बाह्य गोष्टी देणं नाही, तर तुमच्या आतल्या शक्तीला जाग करणं. ही शक्तीच मग तुम्हाला योग्य दिशा दाखवते, योग्य माणस भेटवते आणि योग्य संधी उपलब्ध करून देते. कित्येक भक्तांनी हे अनुभवले आहे की मंत्रस्मरणाने त्यांचं आयुष्यच बदलून गेलं. काहींना नोकरी मिळाली,
काहींच्या नात्यांमध्ये गोडवा आला, काहींचं मानसिक स्वास्थ्य सुधारलं आणि काहींना त्यांच्या आयुष्याचा खरा मार्ग सापडला. तुम्हीही हे सगळं अनुभवू शकता. फक्त विश्वास ठेवा, सातत्य ठेवा आणि मनापासून त्या मंत्रात स्वतःला झोकून द्या. ही साधना तुम्हाला केवळ बाह्य यश देत नाही, तर ती तुम्हाला तुमच्या आत्म्याशी जोडते. जेव्हा तुमचं मन आणि आत्मा एकरूप होतात, तेव्हा तुम्ही जे काही करता त्यात दिव्यता प्रकट होते. आणि हीच खरी साधना, हीच खरी समृद्धी. म्हणून भक्तांनो, आजपासून ठरवा की दिवसातून काही क्षण स्वतःसाठी राखून ठेवायचे, त्या मंत्राच्या सान्निध्यात घालवायचे आणि अनुभवायचं त्या अदृश्य शक्तीचं वरदहस्त. तो मंत्र तुम्हाला सावरणार आहे, तुम्हाला दिशा दाखवणार आहे आणि अखेरीस तुम्हाला त्या स्थानापर्यंत पोहोचवणार आहे जिथं जीवन केवळ अस्तित्व नसून एक परम आनंदाची अनुभूती आहे. स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने त्या मंत्राच्या दिव्य शक्तीचा अनुभव तुमच्या जीवनात सतत घडत राहो, हीच प्रार्थना. आजचा काळ हा एका विचित्र तणावाने भरलेला आहे, जिथे माणूस दिवस रात्र धावपळ करत असूनही मनःशांतीपासून दूर गेलाय. प्रत्येक क्षणी स्पर्धा आहे, प्रत्येक क्षणी असुरक्षितता आहे आणि प्रत्येक क्षणी आयुष्य कुठेतरी हातातून निसटत चाललंय. अशा या परिस्थितीत जर काही खरंखुरं समाधान देऊ शकत असेल तर ते म्हणजे मंत्रस्मरणाचं सामर्थ्य. कारण मंत्र म्हणजे केवळ शब्दांचा गुंफलेला समूह नाही, तर तो एक दैवी कंपन आहे, एक अदृश्य शक्ती आहे जी आपल्या अंतरात्म्याशी थेट संवाद साधते. जेव्हा हा मंत्र आपल्या कानांवर पडतो तेव्हा त्याच्या ध्वनी लहरी फक्त श्रवणेंद्रियांपुरत्या मर्यादित राहत नाहीत, तर त्या आपल्या संपूर्ण अस्तित्वाला व्यापून टाकतात. त्या लहरी आपल्या मनात स्थिरता निर्माण करतात, आपल्या विचारांना दिशा देतात आणि आपल्या आत्म्यातील सुप्त शक्तींना जागृत करतात. सुरुवातीला हे सगळं खूप अलक्षित घडतं आणि आपल्याला जाणवतही नाही, पण जसजसा मंत्राचा संपर्क आपल्या अंतरंगाशी वाढतो तसतशी त्याची ऊर्जा अधिक प्रभावी होऊ लागते. ही ऊर्जाच मग आपल्याला प्रत्येक निर्णयात स्पष्टता देते. ती आपल्याला योग्य वेळी योग्य गोष्टी ओळखण्याचं भान देते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही ऊर्जा आपल्या जीवनात एक अमोघ आधार निर्माण करते. तो आधार म्हणजे श्रद्धा, आणि श्रद्धेच्या बळावर माणूस अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करून दाखवू शकतो. जेव्हा आपण संपूर्ण समर्पणाने आणि विश्वासाने मंत्र स्मरण करतो, तेव्हा आपल्याला स्वतःच्या अस्तित्वात एक विलक्षण परिवर्तन जाणवू लागतं. ते बदल फक्त बाह्य जगात घडत नाहीत, तर ते आपल्या अंतःकरणात खोलवर घडत असतात. आपली विचारसरणी बदलते, आपली दृष्टी बदलते आणि आपल्याकडे पाहण्याचा जगाचा दृष्टिकोनही बदलतो. हे सगळं घडतं एका अतींद्रिय शक्तीच्या स्पर्शाने, जिचं नाव आहे मंत्रशक्ती. ही शक्ती अशी आहे की ती न बोलताही आपल्याशी संवाद साधते, ती न दिसताही आपल्याला दिशा देते आणि न सांगताही आपल्याला योग्य वाटेवर नेते. हे मंत्रस्मरण म्हणजे एका प्रकारच्या अंतर्यात्रा आहे, जिथे आपण स्वतःच्या मनाच्या गाभ्याकडे जातो आणि त्या गाभ्यात लपलेल्या असंख्य संधींचा शोध घेतो. त्या संधी जेव्हा आपल्या जीवनात प्रकट होतात, तेव्हा आपल्याला वाटतं की हा चमत्कार आहे, पण ते खरंतर आपल्या साधनेचं फळ असतं. एक न दिसणारा तपश्चर्येचा प्रवास असतो, जिथे प्रत्येक श्रवण, प्रत्येक श्वास आणि प्रत्येक भावना त्या मंत्राच्या लहरींमध्ये विलीन होत असते. हा मंत्र केवळ ऐकण्यासाठी नाही, तर तो अनुभवण्यासाठी आहे. त्याला आपल्या श्वासात मिसळण्यासाठी आहे. कारण जेव्हा हा मंत्र आपल्या श्वासासोबत प्रवाहित होतो, तेव्हा तो आपल्या संपूर्ण शरीरात फिरतो आणि प्रत्येक पेशीमध्ये नवीन ऊर्जा निर्माण करतो. ही ऊर्जा तुमचं संरक्षण करत असते, अडचणींचा सामना करताना तुम्हाला मानसिक बळ देते आणि संकटांमध्येही शांत राहण्याची कला शिकवते. अनेक वेळा आपल्याला वाटतं की आपलं नशीब बदलत नाही, आपल्यावर काहीतरी अज्ञात अडथळे आहे. चला तर मग जास्त वेळ वाया न घालवता लगेच आपण या मंत्राला सुरुवात करूया. ओम श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः.
ओम श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। 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 ओम
श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ओम श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ओम श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ओम श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ओम श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ओम श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ओम श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ओम श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ओम श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ओम श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ओम श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ओम श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ओम श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ओम श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ओम श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ओम श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ओम श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ओम श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ओम श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ओम श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ओम श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ओम श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ओम श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ओम श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ओम श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ओम श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ओम श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ओम श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ओम श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ओम श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ओम श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ओम श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ओम श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ओम श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ओम श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ओम श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ओम श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ओम श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ओम श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ओम श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ओम श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ओम श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ओम
ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। 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 ॐ
श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ओम 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 श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः।
ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः।
ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः।
ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ॐ
ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। 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 ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः।
ओम श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ओम श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ओम श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ओम श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ओम श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ओम श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ओम श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ओम श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ओम श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ओम श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ओम श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ओम श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ओम श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ओम श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ओम श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ओम श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ओम श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ओम श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ओम श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ओम श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ओम श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ओम श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ओम श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ओम श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ओम श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ओम श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ओम श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ओम श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ओम श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ओम श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ओम श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ओम श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ओम श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ओम श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ओम श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ओम श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ओम श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ओम श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ओम श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ओम श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ओम श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ओम श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। ओम
ओम श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः। 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 आणि हा मंत्र जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर मनापासून आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि तुमच्या आवडत्या मित्रांसोबत हा व्हिडिओ पुढे शेअर नक्कीच करा। चला तर मग भेटूया पुढच्या अशाच एका नवीन मंत्रामध्ये। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।